नत्रयुक्त खत युरिया. तर आता आपल्याला काय पाहिजे? नत्र स्फुर. नत्राचा तर विषय संपला. आपल्याला 6 रुपये किलो युरियातून मिळणार आहे. काय मिळणार आहे? 6 रुपये 6 किलो रुपये युरिया. किलोनं युरियातून मिळणार आहे आपण. आता आपल्याला पाहिजे फॉस्फरस. काय पाहिजे? फॉस्फरस. फॉस्फरस घ्यायचा. फॉस्फरस कशातून घेणार आहे आपण? फॉस्फरिक ऍसिड मधून. कशातून? फॉस्फेरिक ऍसिड. फॉस्फरिक ऍसिड. किती टक्क्याचं असते? 85%. बरोबर. फॉस्फरिक ऍसिड हे 85% आहे. मग 100 किलो फॉस्फरिक ऍसिड घेतल्यानंतर फॉस्फरस किती किलो मिळणार? किती किलो मिळणार? 85 किलो. टक्केवारी कर. किती मिळणार? 85 किलो. बरोबर. युरिया 46% घेतल्यानंतर युरिया 100 किलो घेतल्यानंतर 46 किलो घेणार आणि फॉस्फरिक ऍसिड 85 आहे. तर जर 100 किलो घेतला तर 85 असं नाही. फॉस्फरस किती आहे काढायचा आहे. फॉस्फरिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे हायड्रोजनचे 3 आयन, फॉस्फरसचा 1 आणि ऑक्सिजनचे 4. 85 ला वगैरे. तुम्हाला ऑक्सिजन लागतो ना? हे ऑक्सिजन 4 आयन, ऑक्सिजन 4 वेळा आणि फॉस्फरस एकच वेळा आहे आणि हायड्रोजन 3 वेळेस. 3 वेळा आहे. हायड्रोजन, फॉस्फरस आणि ऑक्सिजन हा एकत्र आल्यानंतर फॉस्फरिक ऍसिड तयार होतात आणि यातली फॉस्फरसची टक्केवारी काढायची आहे. 85% आहे म्हणजे हे सगळं मिळून 85% आहे. बरोबर. हायड्रोजन, फॉस्फरस, ऑक्सिजन हे सगळं मिळून 85% आहे. तुम्हाला काय करायचं आहे? मग याचं वजन आहे. फॉस्फरस काढायचं आहे. मग हायड्रोजनचं वजन आहे 1. मग किती वेळा आहे हायड्रोजन? 3 वेळा. 1 अधिक 1 अधिक 1. आणि फॉस्फरसचं 31 वजन आहे. किती? आणि ऑक्सिजनचं वजन आहे 16. मग 16 किती वेळा घ्यायचं? किती आहे? 16 वेळा पाहिजे? 4 वेळा. मग 16 अधिक 16 अधिक 16 अधिक 16. हायड्रोजनचं वजन झालं 1. 3 वेळा 3. फॉस्फरसचं वजन झालं 31 आणि ऑक्सिजनचं वजन झालं 64. टोटल वजन झालं 98. बघा कॅल्क्युलेट करू. टोटल वजन झालं 98. आता 98 मधून फॉस्फरसची टक्केवारी काढायची आहे. काय करायचे? कशातून काढायची टक्केवारी? 98 मधून. मग 98 कशाची टक्केवारी काढायची आहे? फॉस्फरसची. मग फॉस्फरसचं वजन किती आहे? 31. ज्याचं वजन काढायचं त्याला वर घ्यायचं. काय करायचं? वजन म्हणूनच काढायचं आहे फॉस्फरस. आणि फॉस्फरसचं वजन किती आहे? 31. कशातून काढायचं आहे? सगळ्या एकूण मधून काढायचं आहे. एकूण वजन किती आहे? 98. ज्याच्यातून काढायचं आहे त्याला भागिले करायचे. 31 भागिले 98. आणि किती टक्क्याचं फॉस्फरिक आहे तुमचं? किती टक्क्याचं आहे? 85. गुणिले 85. किती टक्क्याचा आहे? 90चा आहे, 60चा आहे, 65चा आहे, 85. 31 भागिले 98 गुणिले 85. किती आला? 26.88. किती आलं? बरोबर आहे का? करा गणित करा. 85% फॉस्फरस घेणार आहे त्यावेळेस 26% होते. 27% राऊंड फिगर धरले. घेऊ त्यावेळेस त्यातून फक्त 27% फॉस्फरस मिळणार. बघा म्हणणार होतं की 85% इथे मिळाला आहे फक्त 27%. म्हणजे ज्या वेळेस बघा इथेपर्यंत ज्या वेळेस 100 किलो फॉस्फरिक ऍसिड घेतला त्यावेळेस 27 किलो फॉस्फरस मिळाला. किती मिळाला? बघा युरिया 100 किलो घेतल्यानंतर 46 किलो नत्र मिळाला आणि ज्या वेळेस 100 किलो फॉस्फरिक ऍसिड घेऊ 27% आता किती आला फॉस्फरस? 27% आला ना. त्यावेळेस फॉस्फरस मिळणार आहे 27 किलो फक्त. किती मिळणार आहे?
27 किलो. 27 किलो फॉस्फरस मिळणार. उद्या तुम्ही म्हणला असता 19 बनवायचा, 1 किलो फॉस्फरिक ऍसिड टाकतो, 1 किलो युरिया टाकतो, 1 किलो पोटॅशियम म्हणा, तिन्ही घटक समान झाले. होत नाही. 100 किलो ज्यावेळेस फॉस्फरिक ऍसिड घ्याल त्यावेळेस 27 किलो फॉस्फरस मिळेल आणि 50 किलो ज्यावेळेस फॉस्फरिक ऍसिड घ्याल 13.5 त्यावेळेस 13 किलो 500 ग्रॅम. 500 ग्रॅम मिळेल. किती फॉस्फरस द्या पुढं. आणि ज्यावेळेस 25 किलो फॉस्फरिक ऍसिड घ्या 6 किलो 750 ग्रॅम फॉस्फरस मिळेल. आणि ज्यावेळेस 10 किलो फॉस्फरिक ऍसिड घ्या त्यावेळेस 2 किलो 700 ग्रॅम फॉस्फरस मिळेल. आणि 1 किलो फॉस्फरिक घेतला तर 270 ग्रॅम फॉस्फरस मिळेल. आणि 100 ग्रॅम फॉस्फरिक घेतला तर फक्त 27 ग्रॅम फॉस्फरस मिळेल. आणि 50 ग्रॅम फॉस्फरिक घेतला तर 27च्या निम्म 13 ते 14 ग्रॅम मिळेल. किती? 13 ते 14 ग्रॅम. 13.5 ग्रॅम. एवढं तुम्हाला टिप का दिले का तुम्ही ग्रेड बनवू शकला पाहिजे. उद्या काय बनवू शकला पाहिजे? ग्रेड. सगळ्या ग्रेड. तुम्हाला वाटत 85% फॉस्फरस आहे म्हणजे ज्यादा फॉस्फरस मिळणार नाही. केमिस्ट्री आहे ती. काय केमिस्ट्री हलत्या. फॉस्फरस झाला. आता राहिला पोटॅश. हा एवढं झालं की सगळंच झालं आपलं. काय फक्त आपण ग्रेड पटापटा बनवायचे. काय करायचे? ग्रेड बनवायचे. पोटॅशियम हायड्रॉक्साईड 90% पोटॅश घेण्यासाठी. हायड्रॉक्साईड 90%. आता पोटॅशियम हायड्रॉक्साईड 90% 100 किलो घेतल्यानंतर किती मिळायला पाहिजे? 90 किलो आपल्या हिशेबाने. परंतु तसं नाही. याचा पोटॅशियम हायड्रॉक्साईड पोटॅशचं के ओ आणि ए. मागाशी फॉस्फरिक मध्ये काय होता? हायड्रोजनचं 3 होतं, ऑक्सिजनचं 4 होतं. इथे काय हायड्रोजनचा एकच आहे, ऑक्सिजनचा एकच आहे आणि पोटॅशचा एकच मॉलिक्युल आहे. एकच आयटम पोटॅशचा आहे, ऑक्सिजनचा एकच आयटम आहे, हायड्रोजनचा एकच आयटम आहे. तर केचं वजन आहे 39. ऑक्सिजनचं वजन किती होतं? 16. हायड्रोजनचं वजन 1. टोटल वजन झालं 56. मग कशाची टक्केवारी काढायची तुम्हाला? केची. कशाची काढायची आहे? पोटॅशियम केची. केला वर घ्यायची. किती? केची टक्केला 39. कशातून काढायची आहे? 56 मधून. 56 आणि आपलं किती टक्क्यातलं आहे? गुणिले 90%. किती येते? 39 भागिले 56 गुणिले 90 62 येते ना? किती ते? किती येते? मोबाईल कडा. 46%, 27% आणि 62% बसले. किती बसले? मग आता काय करायचं? आता आपण याची टक्केवारी करूया. 100 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड ज्यावेळेस घेऊ आपण 90%चं, जर तुम्हाला भेसळ करून जर गेली तर ही सगळी टक्केवारी घालणार आहे. आले लक्षात? बेसळ करून दिल्यास केमिस्ट्री आहे. 100 किलो ज्यावेळेस पोटॅशियम हायड्रॉक्साईड घ्याल त्यावेळेस 62 किलो पोटॅश मिळेल. किती मिळेल? के भेटून 62 किलो पोटॅश. 50 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड घ्या त्यावेळेस 31 किलो पोटॅश मिळेल. किती? 31. आणि 25 किलो ज्यावेळेस 15 पोटॅशियम हायड्रॉक्साईड घ्या त्यावेळेस 15 किलो 500 ग्रॅम पोटॅश मिळेल. किती? 15 किलो. आणि
6 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड घ्या त्यावेळेस 6 किलो 200 ग्रॅम 7-2-14 पोटॅश मिळेल 6 किलो बरोबर आहे. आणि 1 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड घ्याल त्यावेळेस 620 ग्रॅम पोटॅश मिळेल. पोटॅश 620 ग्रॅम पोटॅश पोटॅश आणि 100 ग्रॅम ज्यावेळेस पोटॅशियम हायड्रॉक्साईड घ्या 62 ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साईड मिळेल. बरोबर. आणि 50 ग्रॅम ज्यावेळेस पोटॅशियम हायड्रॉक्साईड घ्या त्यावेळेस 31 ग्रॅम पोटॅश मिळेल. कारण आता ग्रेड बनवताना ही सगळं तुम्हाला विचारणार आहे. 50 ग्रॅमचं 100 ग्रॅम किती मिळाला, किती टाकणारा, 19, 19, 12, 61, 34. आपण आता ही ग्रेड बनवायचे. काय बनवायचे? ग्रेड. आता या आधारे ग्रेड बनवायचे आहे. वगैरे